वहिनी नवीन वर्ष आहे, नवीन नवीन गोष्टी आहेत, नवीन शुभेच्छा आहेत, त्याप्रमाणे आम्ही नवीन खेळ शोधून काढलेला आहे. वहिनी फेरी अशी आहे की मी तुम्हाला एक अक्षर देणार आहे, त्या अक्षरावरून सुरू होणाऱ्या 5 वस्तू तुम्ही आणायच्या आहेत इथे 1 मिनिटाच्या आत. हा, सगळे तुम्हाला मदत करू शकतात. 5ही वस्तू जर तुम्ही आणल्या तर तुम्हाला 500 रुपये बोनस मिळतील. प्रत्येक वस्तूला 100 रुपये मिळतील. असे 1000 रुपये तुम्ही जिंकू शकता. ठीक आहे वहिनी, तुमच्यासाठी अक्षर आहे च. वा, वहिनी 5ही वस्तू तुम्ही आणल्या, सगळ्यांनी मदत केली. 1 2 3 4 5 हे 500 रुपये तुम्हाला मिळत आहेत. बोनस बोनस द्यायचा आहे. दिवाळीला मिळतो ना बोनस? दिवाळीच आमच्याकडे तुमच्याकडे दिवाळी. वा, हे आणखी 500 रुपये वहिनी. आता हाच खेळ केळकर वहिनींच्या घरी. वहिनी, आता आम्ही एक नवीन खेळ काढलेला आहे. तो खेळ काय आहे तर आम्ही एक अक्षर देणार, त्या अक्षरावरून सुरू होणारे 5 पदार्थ किंवा 5 वस्तू तुम्ही इथे आणून ठेवायच्या आहेत. प्रत्येक वस्तूला 100 रुपये मिळतील आणि 5ही वस्तू जर 1 मिनिटाच्या आत आणल्या तर आणखी 500 रुपये तुम्हाला मिळतील. म्हणजे एकूण 1000 रुपये तुम्ही जिंकू शकता. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सगळे तुम्हाला मदत करू शकतात. ठीक आहे, अक्षर आहे ब. वहिनी 5ही वस्तू तुम्ही आणल्या. 1 2 3 4 5 1 2 3 4 आणि 5 हे 500 आणि 500 1000 रुपये तुम्हाला मिळतात. वा, पुढची फेरी आणखी जास्त मजेशीर आहे. ती खेळणार आहोत आधी भालेराव वहिनींबरोबर. वहिनी, आपण नवीन फेरी खेळतो आहोत. ती फेरी अशी आहे की तुमच्या घरात 5 वस्तू आहेत. त्या 5 वस्तू, ते 5 पदार्थ इथे लपलेले आहेत. इथे लपलेले म्हणजे कसं आहे, त्यांची नावं इथे उमटणार आहेत. ती कशी उमटणार तर तुम्हीच ती उमटवायची आहेत. मी तुम्हाला क्लू देणार काहीतरी. आपण शब्दकोड सोडवतो का नाही, ते 5ही क्लू बरोबर पूर्ण झाले. इथे 5ही पदार्थ लिहिले, वस्तू लिहिल्या. ते झाल्यानंतर मी तुम्हाला विचारणार, तुम्हाला कुठली एक वस्तू वाटते की ज्याच्या मागे सोन्याचा दागिना लपलेला असेल 1 ग्रामचा. तुम्ही मला सांगायचं. तिथे असेल नसेल मला माहित नाही. तिथे जर असला तर मी तुम्हाला 500 रुपये बोनस देणार. 500 रुपये बोनस म्हणजे मूळ ह्या प्रत्येक वस्तूला तुम्हाला 100 रुपये मिळतील. कळलं तुम्हाला? म्हणजे तुम्ही 5ही वस्तू जर सोडवल्या तर 5ही वस्तूंचे मिळून तुम्हाला 500 रुपये मिळतील. शिवाय तुम्ही दागिना घेऊन आल्यानंतर तुम्हाला 500 रुपये एक्स्ट्रा मिळतील. पण तो क्लू बरोबर ओळखला आणि तिथेच जर दागिना असेल तर तुम्हाला 500 रुपये मिळतील. यात सगळेजण मदत करू शकतात. 1 मिनिटाचा अवधी आहे वहिनी या खेळासाठी. म्हणजे 1 मिनिट हे सोडवण्यासाठी. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही कुठल्या क्लूच्या मागे, कुठल्या वस्तूच्या मागे तो सोन्याचा दागिना असेल असं तुम्हाला वाटतंय हे तुम्ही सांगितल्यानंतर, म्हणजे ते सांगून तो सोन्याचा दागिना आणेपर्यंत अर्धा मिनिट आहे. ओके, आता ह्याच्यात सगळे मदत करू शकतात. पण सरते शेवटी तुम्ही जोपर्यंत मला सांगत नाही तोपर्यंत मी लिहिणार नाही. आणि तुम्ही जे सांगाल तेच मी लिहिणार. पहिली वस्तू उभी 2 अक्षरी आहे, पानाला लावतात. चुना. ठीक आहे, बरं आडवी सांगतो तुम्हाला. एक प्रकारची डाळ आहे, 4 अक्षरी. बर बाई, उभी वस्तू काय? 2 नंबरची उभी वस्तू कडधान्य आहे, 3 अक्षरी. बर, अच्छा वहिनी, आता 3 नंबरची वस्तू मला सांगा. 3 नंबरची वस्तू काय उभी? याची उपमा देतात दातांना. डाळिंब. बर वहिनी, आता मला सांगा 4 नंबरची वस्तू काय आडवी, 2 अक्षरी, भाजी चिरण्यासाठी वापरतात. विळी. बर
आता यापैकी कुठे सोन्याचा दागिना असेल असं तुम्हाला वाटतं? चनाडा. हा जा चना बघा. वेळ संपली वहिनी वेळ संपली. या वहिनी, या संपूर्ण खेळाला 1.5 मिनिट तुमच्याकडे होता, 1.5 मिनिटाचा अवधी. तुम्ही हे सगळं बरोबर ओळखलं, पण क्लू मात्र चुकीचा ओळखला. विळीच्या मागे लपवलेला होता दागिना 1 ग्रामचा. तो तुम्हाला मिळणार नाही, पण 1 2 3 4 आणि 5 हे 500 रुपये तुम्हाला मिळतात हे ओळखल्याबद्दल. फेरी अशी आहे वहिनी की शब्द कोड तुम्ही सोडवायचं आहे. ते शब्द कोड म्हणजे काय? तर इथे 5 वस्तू आहेत, 5 पदार्थ आहेत. मी तुम्हाला विचारणार त्याप्रमाणे तुम्ही सांगायचं. सगळे मदत करू शकतात, पण जोपर्यंत तुम्ही सांगत नाही तोपर्यंत मी लिहिणार नाही. तर वहिनी, या सगळ्या खेळासाठी तुम्हाला एकूण 1000 रुपये मिळू शकतात. कसे? हे सगळं सोडवल्यानंतर 500 रुपये, आणि मग बरोबर या 5 पैकी कुठला क्लू आहे ज्याच्या मागे दागिना असेल असं तुम्हाला वाटतंय, झुम जायचं आणि खरोखर तिथं दागिना असेल तुम्ही घेऊन आलात तर आणखी 500 रुपये. 1000 रुपये आणि सोन्याचा 1 ग्रामचा दागिना. ओके वहिनी, 1 नंबरची आडवी वस्तू आहे, सत्यनारायणाच्या प्रसादासाठी वापरतात. रवा. रवा. बर बर. 2 नंबरची उभी वस्तू आहे, बटाटा आणि याची भाजी करतात. वाटाणा. वाटाणा. वहिनी, 3 नंबरची वस्तू आहे डाळीचा एक प्रकार. 3 उभं. हा हरभरा. नाही वहिनी, हे नाही. बरं, चौथी मला सांगा. चौथी, याचं तेलही काढतात. शेंगदाणा. बर वहिनी, आणि 5वी वस्तू काय मला सांगा. टिंब टिंब बोले चिपळीला. टाळ. टाळ. ओके बर. आता पुन्हा एकदा तुम्हाला 3 नंबरचा प्रकार ट्राय करून बघा. आडवं का? हा नाही, उभं. मूग डाळ. हा मूग डाळ. मूग डाळ. बर ओके, मूग डाळ. आता याच्यापैकी कुठे वाटतं तुम्हाला दागिना असावा? मूग डाळ. मूग डाळ. जाऊ बघूया. वा वहिनी, तुम्ही बरोबर 5ही वस्तू ओळखल्या आणि शिवाय सोन्याचा दागिना तुम्ही आणला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1000 रुपये आणि शिवाय सोन्याचा दागिना तुम्ही. आता 2010 सालातल्या आपल्या या पहिल्या एपिसोड मध्ये मानाची पैठणी कोणाला मिळणार, कोण ठरणार आजच्या एपिसोडचे होम मिनिस्टर? खेळ खेळूया चला. तर भालेराव वहिनी आणि केळकर वहिनी माझ्या बरोबर आहेत आणि खेळणार आहेत पैठणीसाठीचा खेळ. खेळ असा आहे की इथे वहिनींच्या पुढ्यामध्ये एक टब आहे. त्या टब मध्ये 15-15 चेंडू ठेवलेले आहेत आणि वहिनींनी काय करायचं, ते चेंडू असे मागे टाकायचे न बघता. आता मागे टाकायचं म्हणजे नुसतं टाकून काय होणार, काही होणार नाही. मागे एक एक बादली ठेवलेली आहे, रिकामी बादली. ज्या वहिनींचे जास्तीत जास्त चेंडू त्या बादलीमध्ये पडतील आणि राहतील त्या बादलीतच सरते शेवटी त्या वहिनी आजच्या एपिसोडच्या होम मिनिस्टर, म्हणजे साल 2010च्या शुभारंभाच्या एपिसोडच्या होम मिनिस्टर. बघूया काय होतंय. दोघांनाही मी शुभेच्छा देतो. वहिनी, तुमची वेळ सुरू होते आता. व्हेरी गुड व्हेरी गुड. तर खेळ फार सुंदर रंगला. केळकर वहिनी आणि भालेराव वहिनी यांच्यामध्ये खेळ रंगला होता. तर गंमत अशी झाली की भालेराव वहिनी एकच चेंडू तुमचा गेला बादलीमध्ये. तुम्ही उपविजेता ठरलेले आहात, त्यामुळे तुम्हाला झी मराठीतर्फे ही भेट वस्तू. आणि आजच्या एपिसोडच्या विजेत्या ठरलेल्या आहेत केळकर वहिनी. त्यांनी बरोबर 2 चेंडू
बादलीमध्ये टाकले आणि नववर्षाच्या तर शुभेच्छा आहेत. शिवाय होम मिनिस्टर ठरलाय म्हणून रूपसंगम तर्फे ही मानाची भरभरी पैठणी. वा वा, पाहिलं तुम्ही विद्यार्थी आणि शिक्षक काय सुंदर दिसत. वा वा. तर नवीन वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या एकमेकांची आणि मज्जा करा. हॅपी न्यू इयर.